आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। बनावट विदेशी मद्य कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई। भिवंडी लोणार येथील एक आलिशान फार्म हाऊस मध्ये सुरू होता हा अवैध दारूचा कारखाना। गोव्याची दारू बनावट, दारूसह बाटल्या, बूथ, गाड्या अशा सुमारे 47 लाखाचा मुद्देमाल केला जप्त। या धडक कारवाईत पोलिसांनी 8 जणांवर केली अटकेची कारवाई। कल्याणच्या राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट दारू विकणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश। भिवंडीमधील लोणार येथील आलिशान फार्म हाऊस मध्ये या बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याच्या माहिती आधारे धाड टाकून कल्याणच्या भरारी पथकाने या कारखान्यासहित भिवंडी कोणगाव येथील आणखी 2 ठिकाणी छापा टाकून गोवा राज्यातील दारू, बनावट दारूने भरलेले जार, ब्रँडेड विदेशी मद्याच्या दारूच्या बाटल्या, बूथ, गाड्या, मोबाईल अशा प्रकारे असा एकूण 46,97,000 रुपयाचा मुद्देमाल कल्याण भरारी पथकाने जप्त केला। यामध्ये एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे। या टोळीचा गोवा राज्याशी काही कनेक्शन असल्याच्या संशयावरून कल्याण राज्य उत्पादक शुल्क भरारी पथकाने त्या ठिकाणी तपास सुरू केला असता त्या प्रकरणी राज्य उत्पादक शुल्क कल्याण भरारी पथकाला बनावट विदेशी दारूचे वाहतूक बापगाव येथून होणार असल्याची खबर मिळाली असता या भरारी पथकाने बापगाव सोनाळे येथे सापळा रचला असता त्यांना रात्री 2 कार येताना दिसल्या। त्या कारला अडवून त्यांची तपासणी केली असता त्या दोन्ही कारमध्ये बनावट विदेशी मद्याच्या सुमारे 18,12,000 रुपयाचा साठा मिळून आला। या भरारी पथकाने गाडीतील आरोपींची चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भिवंडी जवळील कोणगाव परिसरातील 2 इमारतींवर छापा टाकला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनावट विदेशी दारू, विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि बूथ जप्त करण्यात आल्या। अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली। भिवंडी लोणार येथील कथोर यांच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणावर बनावट दारू आणि बनावट बाटल्या सापडल्या। या फार्म हाऊसवर गोवा राज्य निर्मित आणि विक्रीसह असलेले 240 दारूच्या बाटल्या, बॉक्स, बनावट दारूने भरलेल्या बाटल्या, बूथ असे एकूण 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी राज्य उत्पादक शुल्क विभागाने एकूण 8 जणांना अटक केली असून या टोळीचा गोवा राज्याशी काही कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे। ही जी कारवाई केलेली आहे ही सोनाळे बापगाव रोडवरती आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की एक इसम जारमधून विदेशी मद्याचं सप्लाय करत आहे आणि ते जारमधली दारू रनिंग ब्रँड जसे ब्लेंडर स्प्राईट, रॉयल स्टॅग, नंतर आता नवीन आमची MMLची दारू हे झालेली आहे, लॉन्च झालेली आहे, त्या मास्टर डिलाईट म्हणून त्या प्रत्येक बाटल्यामध्ये भरून ही गोवा निर्मित मद्य तो वितरित करून त्याच्या माहितीनुसार लायसन्सी किंवा धाब्यावरती पुरवठा करणार अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही 10 तारीखला सापळा रचला असता रात्री 10 वाजता साधारण 2 गाड्या आम्ही तेथे ताब्यात घेतल्या। त्यासोबत जवळजवळ 4 आरोपींना आम्ही अटक केली। त्यांच्याकडे माहिती घेतली तर त्यांच्याकडून कोणगावमधील त्यामधील 2 आरोपी होते त्यांच्याकडून आम्ही घरात जाऊन जार जप्त केले। नंतर विविध ब्रँडची बुचं जप्त केली आणि त्यानुसार जो मूळ आरोपी होता जो सोमनाथ जाधव म्हणून त्यास माननीय कोर्टाकडून 2 दिवसाची पोलीस कस्टडी घेतली। त्याच्याकडून 12 तारीखला माहिती प्राप्त करून मौजे वेलोसे गाव लोणार गावामध्ये जाऊन एक फार्म हाऊस होता त्या फार्म हाऊसमधून आम्ही जवळजवळ 240 डॉक्टर डॅन फॉर सेल इन गोवाचे मद्य जप्त केले। त्या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस अशी होती की ते गोवामध्ये सर्व जारमध्ये भरणा करून तो ह्या लोकांना वितरित करून त्यानुसार ही लोक रनिंग ब्रँडमध्ये बुचं लावून संपूर्ण ह्या दारूचा सप्लाय करताना आढळून आले। त्यामुळे जवळजवळ आम्ही आता 8 आरोपींना अटक केलेली आहे। मुद्देमालाची किंमत जवळजवळ 48 लाखापर्यंत गेलेली आहे। त्यामध्ये 2 गाड्या आणि एक मोबाईल जप्त केलेला आहे आणि यातील पुढील तपास चालू आहे। तर या आरोपींचा बॅकग्राऊंड काय आहे? हे आरोपी म्हणजे हा जो आम्ही अटक केलेला आरोपी आहे ह्याची खबर होती जो जवळजवळ त्याची जी लिंक आहे ती गोव्यापर्यंत जाते आणि ही जी त्यांनी पॅकिंग केलेलं आहे ते 2 बॉक्स एकत्र करून जसं पोर्टर पॅकिंग असतं त्याप्रमाणे त्याच्यावरती स्टिकर लावलं आहे त्यांनी 00.6 असं केमिकल म्हणून। तर असा रीतीने तो बॉक्स आणतो आहे आणि ते बॉक्स पॅकिंगमधून आणून तो तिथे खाली करून त्याच्यामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवून तो सप्लाय करत होता आणि त्याचा तपास पुढे करत आहोत आम्ही। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।